आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं चिन्ह ऑन करा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो। आज मी मित्रांनो तुमच्यासाठी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमधून एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। निसर्गमय वातावरणामध्ये ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि वाडी वस्ती लागून डांबरी रस्ता, टच लाईट पोल वगैरे सगळं अवेलेबल असं सुंदर असं लोकेशनला तुम्हाला जर का छोटं घर वगैरे फार्म हाऊस वगैरे बांधायचं असेल तर एकदम सुंदर असा हा प्लॉट आहे। 1 एकरचा हा प्लॉट आहे, 40 गुंठाचा प्लॉट आहे। सिंगल सातबारा, सिंगल ओनर, सेपरेट नकाशा असं या प्रॉपर्टीचं स्वरूप आहे आणि पूर्ण 100% माती प्लॉट। इथे पहिले भात शेती करायची, हा पूर्ण भात शेती प्लॉट आहे। चला तर मित्रांनो आधी पूर्ण आपण प्लॉट पाहून घेऊया। मी तुम्हाला थोडक्यात माहिती नंतर मग सांगेन। चला मित्रांनो प्लॉट पाहून घेऊया। तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या प्लॉटची थोडक्यात माहिती सांगतो। तुम्हाला डिस्टन्स सांगतो या प्लॉटचे। संगमेश्वरमधून हा प्लॉट 14 किलोमीटर आहे, रत्नागिरीमधून हा प्लॉट 44 किलोमीटर आहे आणि चिपळूणपासून हा प्लॉट 60 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून 306 किलोमीटर हा प्लॉट आहे आणि पुण्यापासून 258। तर तुम्ही मित्रांनो मुंबई पुण्याहून येणार असाल तर 4-5 तासाचा एक तुमचा प्रवास राहील आणि जर तुम्ही रत्नागिरी चिपळूण ह्या साईटहून येणार असाल तर तुमचा काय तास पाऊण तासाचा प्रवास राहील आणि संगमेश्वरमधून तुमचा एक 20-25-30 मिनिटाचा प्रवास राहील। आणि मित्रांनो ह्या प्लॉटचं तुम्हाला मी थोडक्यात वर्णन सांगतो। तर हा प्लॉट पूर्ण भातशेती आहे, बऱ्यापैकी पूर्ण प्लॉट टेबलच आहे आणि यामध्ये पहिले भातशेती वगैरे करायची आणि याच्यामध्ये वाडी वस्ती वगैरे सगळं लागून आहे। हे घर बघू शकता तुम्ही, एक आहे तिथे, ते पूर्ण म्हणजे आपल्या प्लॉटला टेकूनच आहे, पूर्ण लागूनच आहे आणि ह्याला रोड आपला हा प्लॉटला डांबरी रस्ता टचच आहे पूर्ण प्लॉटला। आणि सातबाराचं तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला कसे काय आहेत ते। सातबारा वर्ग 1 आहे, सिंगल ओनर आहे आणि एकच सातबारा, एकच नकाशा, सेपरेट आहे पूर्ण आणि एकत्रित वगैरे सामायिक वगैरे असं काही नाही आहे, सगळं सेपरेट आहे। त्यामुळे खरेदीला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि इन फ्युचर कोणताही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। आणि लाईटीचं आणि पाण्याचा विषय असेल तर लाईट आपल्याला तिथे एक पोल अवेलेबल आहे, तुम्हाला लाईट कनेक्शन लगेच तुम्ही घेऊ शकता आणि पाणी तिथे बोरवेल किंवा असं तुम्ही काही करू शकता आणि ग्रामपंचायतीचं नळ पाणी योजना त्या गावामध्ये आहे आणि वस्ती पूर्ण लागून असल्यामुळे तुम्हाला ते नळ पाणी योजना मिळून जाईल। आणि आपला जो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे, नॅशनल हायवे, तिथून फक्त 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पूर्ण 40 गुंठ्याचा आहे। घरासाठी, फार्म हाऊससाठी किंवा इतर तुम्हाला कोणतंही तुमचं प्लॅनिंग असेल तर त्यासाठी एकदम सुंदर असं लोकेशन आणि वाडी वस्तीमधला हा पूर्ण प्लॉट आहे। आणि इथे तुम्हाला पाण्याचं वगैरे बोरवेल वगैरे तुम्ही मारला तर तुम्हाला 70-80-90 फुटावर पाणी लागू शकते आणि ह्या प्लॉटची किंमत आपण फक्त आणि फक्त 11 लाख रुपये ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंफार साईडली निगोशिएबल होईल कारण की प्रॉपर्टी एकदम सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि टायटल पूर्ण क्लिअर आहे, त्यामुळं कोणताही अडथळा येणार नाही। तुम्हाला जर का छोटी इथे काजूची बाग, अन्यथा इतर आंब्याची बाग, छोटं फार्म हाऊस, सुपारीची झाडं, कोकमाची झाडं वगैरे असं काय तुम्हाला डेव्हलपमेंट करायचे असेल तर हा प्लॉट एकदम सुंदर असा आहे। पूर्ण सुपीक असा प्लॉट आहे, 100% माती प्लॉट, यामध्ये कोणताही असं हे नाही आहे, पूर्ण मातीचा प्लॉट आहे, सुपीक असा प्लॉट आहे। आणि मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल प्लॉटची तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा, अन्यथा कॉल करा। आणि मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स तुम्हाला आपल्या या प्लॉटचे मिळत राहतील। आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहत राहा आणि प्रॉपर्टी परचेस करत राहा। धन्यवाद।